आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटला, आता सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत। उद्धव ठाकरेंची नाव न घेता मोदी शहांवर टीका। सांगितलं, गारणच घातलं की जिजाऊ माते हा तोच महाराष्ट्र आहे, तुझाच महाराष्ट्र आहे, शिवरायाचा महाराष्ट्र आहे। हा लुटतायत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत। या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे। अमरावती लोकसभेतला उमेदवार भाजपचाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट, तर नवनीत राणांनी गेली 5 वर्ष भाजपची बाजू मांडली। फडणवीसांकडून नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत। तिची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत। नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर फडणवीसांचं रवी राणांकडून स्वागत। स्वागतादरम्यान रवी राणांनी फडणवीसांना दिली चिठ्ठी। राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतच महायुतीत प्रवेश करणार की विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीला प्रवेश लांबवणार, यावर प्रश्नचिन्ह। लोकसभेत मनसेला एकही जागा न देता विधानसभेत जागा सोडण्याची महायुतीची तयारी, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं, मनसे महायुतीत येणार का, याबाबत 2 दिवसात सगळं स्पष्ट सांगेल, देवेंद्र फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया। अमित शहा साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा, म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर। राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, महायुतीत सहभागी झाले तर रणनीतीवर चर्चा होणार। बजरंग सोनावणे यांचा अजित पवार गटाला रामराम, सोनावणेंच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश। लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप निर्णय, शरद पवारांचा आदेश पाळणार, बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। सोनावणेंच्या नावातच बजरंग आहे, बजरंग सोनावणेंनी गदाहाती घेऊन कामाला लागावं। सोनावणेंना कुणाचाही फोन येईल त्यांना सांगा तुम्ही पण या, जयंत पाटलांचं वक्तव्य। पंच्या नावातच बजरंग आहे, कुणाचाही फोन आला नाही, येईल फोन येईल, आता येईल, आता थोड्या वेळाने पवार साहेब गाडीत बसल्यावर फोन येईल, त्यामुळे त्यांना सांगा की तुम्ही पण या। उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार, शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट जवळपास निश्चित, लवकरच घोषणा होण्याची शक्यता।